मुळातच माझ्या आई वडिलांचा हे सगळं ज्योतिषशास्त्रावर याच्यावर फार कमी विश्वास म्हणजे त्यांचा कर्म आणि कष्टावर फार विश्वास. आता न्यूमरोलॉजी काय आहे की तुमचा जन्मांक आणि भाग्यांक याच्यावरनं तुम्ही न्यूमरोलॉजी पाहता, म्हणजे तसंच लोशो ग्रीड प्रमाणे तसं तुम्ही पाहता. तुमच्या जन्मतारखेवरनं शुभांक, भाग्यांक, कु हा नंबर याच्यावरून ठरलं जातं. म्हणजे आम्ही लोक सांगतो की स्पेलिंग चेंज करा, परत तुम्ही काहीतरी शुभांक तुमच्या गाडीसाठी तो वापरा जो की तुमच्या बर्थडेटला चांगला आहे, किंवा मग तुमचं भाग्यांक आहे तर तुम्ही त्या तारखेला शुभ कार्य करा, त्या तारखेला मग तुमचं नवीन काहीतरी चालू करा. बरेच वेळा मोबाईल नंबर, सिग्नेचर, गाड्यांचे नंबर बदलायला होतात. याचा काय परिणाम असतो? जर नंबर कुठला घेतलाय, सपोज तुमचा शुभांक 1 आहे आणि तुम्ही 8 नंबरची गाडी घेताय, अपोजिट नंबर आहे, तुम्ही काय घेतलं पाहिजे? 5 नंबर घेतला पाहिजे, 6 नंबर घेतला पाहिजे. पण तुमचा तिथं 8 आलाय, बिलकुल अँटी नंबर आहे 1 नंबरला. मग तुम्ही तिथे काय केलं पाहिजे? ग्रीन कलरचा टेप लावा. आदरणीय मोदी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल तर प्रत्येकाची घड्याळ घालण्याची पद्धत वेगळी आहे बघा सर. सगळ्यात पहिलं तुम्ही नाव स्पेलिंग तुमचं चेंज करा. नमस्कार, मी किरण निंभोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. आज वास्तवकट्ट्यावरती एक आपण वेगळा विषय घेऊन आलेलो आहे जो आजपर्यंत वास्तवकट्ट्यावर कधी आलेला नाही. आपण नेहमी सोशल मीडियावरती रील्स पाहत असतो. त्या रील्समध्ये काही रील्स अशा असतात की कोणीतरी मोबाईल नंबर बदलायला सांगतं, कोणतरी बर्थ डेटवरून कुठला तरी विषय बदलायला सांगतं, कोणी सिग्नेचर बदलायला सांगतं, कोणी गाड्यांचे नंबर बदलायला सांगतं. नक्की ह्या गोष्टी का होतात? तर त्याचं शास्त्र आहे न्यूमरोलॉजी. आपण न्यूमरोलॉजी हा शब्द प्रत्येकाने ऐकलेला असेल, परंतु याच्यात जर खोलात जायचं असेल तर ज्यावेळेस आपण सोशल मीडियावरती पाहतो आपल्याला रील्स मिळतात, परंतु याच्या खोलामध्ये जायची माझी इच्छा होती. म्हणून आज वास्तवकट्ट्यावरती मी आमंत्रित केलेलं आहे विद्याताई वाबळे मॅडम यांना. नमस्कार सर. खूप खूप स्वागत. खरं तर तुमच्याविषयी ज्यावेळेस जाणून घेत होतो त्यावेळेस न्यूमरोलॉजी हा शब्द प्रत्येकाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. माझा त्यातला जास्त अभ्यास नाही, परंतु तुमच्याविषयी जाणून घेत असताना मला कुळ न्यूमरोलॉजी हा एक नवीन शब्द ऐकायला मिळाला, नवीन कन्सेप्ट ऐकायला मिळाली. ती मला तुमच्याकडून जाणून घ्यायची. परंतु तत्पूर्वी मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की एका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक कन्या, जे प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की आपली मुलगी डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, आणि तुम्ही 15 वर्षापूर्वी न्यूमरोलॉजी या क्षेत्रामध्ये आलात आणि याचा अभ्यास सुरू केला. एकतर पहिली गोष्ट, ही ग्रामीण भागातील कुटुंबाला न पटणारी गोष्ट असते. बिलकुल सर, बिलकुल. तुम्ही त्याच्यात एंटर केलं आणि आज तुम्ही 15 वर्ष झालं याचा अभ्यास करताय, तुम्ही त्याच्यामध्ये डॉक्टरेट मिळवली. नक्की ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यापूर्वी तुमचा प्रवास देखील जाणून घ्यायला मला आवडेल. नक्कीच सर, नक्कीच. मी सौ विद्या वाबळे, न्यूमरोलॉजिस्ट, ॲज अ वास्तू कन्सल्टंट, सायंटिफिक लोगो असे काही थोडेसे सगळे कार्य करत असते. असं आहे. मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी सर, एकदम साध्या सिंपल घराण्यातली मुलगी, ग्रामीण भागातली. मोठे चुलते आणि माझे वडील हे दोघे भावंड, त्यांचे आम्ही चार लेकरं, म्हणजे 8 भावंड. प्रत्येक जण एज्युकेटेड आहे, आज सगळे स्थिरस्थावर आहे. पण आपण थोडंसं मागं 97-2000च्या काळात गेलं तर असं होतं, कौटुंबिक पद्धती होती. मग मुलींकडं ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जायचं, कमी शिक्षण आणि लवकर लग्न, याचं हे होतं. अतिशय सदन होतं आमचं कुटुंब. असं शेतकरी जरी होतो तरी सदन कुटुंब होतं, त्यामुळे तितकं काही गरिबी वगैरे हा शब्द त्याला लागला जाणार नाही. पण आम्ही एकदम याच्यातनं ग्रामीण भागातनं आल्यामुळं मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार लोकांचा वेगळा असतो. मग आता मुली मोठ्या झाल्यात, लवकर लग्न करा, ह्या आशेतून माझं शिक्षणही कमी झालं आणि त्याच्यातनं माझं लग्नही लवकर झालं. आता बराचसा काळ गेला, 2 मुलं झाली आणि 2 मुलं झाल्यानंतर मग आता पुढे काय, असं एक आपलं हे असतं. मग मला शेतकरी घरातच लग्न झालं माझं, वाबळे कुटुंबांमध्ये शेतकरी घरात लग्न झालं. तिथंही 4 भावांची फॅमिली. माझ्या सासूबाई राजकारणातल्या होत्या, फार सोशल, सुंदर असं हे होतं. अगदी माझं लग्न झालं 75च्या होत्या. माझे सासरे सर त्यावेळेस 80-85च्या घरात होते. पण खरं सांगायला आवडेल मला सगळ्या प्रेक्षकांना, मी त्यांची खूप ऋणी आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्या सासूबाई त्या काळात 75च्या होत्या तरी त्यांनी मला डायरेक्ट सांगितलेलं, तुला काय करता येईल ते कर, तू बाहेर जा. तर माझ्या सासऱ्यांचं पण, माझी 2 मुलं होती,
म्हणजे तिथेही ग्रामीण माहोल होता, त्यामुळे लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. शेतात काम करायचं सोडून ही लोक बाहेर का जाते बाबा, हे काय काय नेमकं आहे. म्हणजे आता आपला इकडचा माहोल पाहिला तर सर तेवढा असा काही चांगला नाहीच. म्हणजे आपण त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग ते असे का जाते. पण माझ्या सासू सासऱ्यांचं ठाम हे होतं, तू करतेय ना ते चांगले, आणि आम्हाला माझा तुम्हाला सपोर्ट आहे. तर माझ्या सासू सासऱ्यांनी 100% सपोर्ट केला. हा, आर्थिक परिस्थिती सर फार बेताची होती, सासरी माझ्या फार बेताची होती, पण माझ्या सासूचा आणि माझ्या सासऱ्यांचा मला पाठिंबा होता. मग त्याच्यात सगळ्यांचं ट्रोल करणं आलं, समाजाचं आपली भावबंदकी असते त्याच्यात ट्रोल करण्यात आलं. मग असा तो माझा प्रवास चालू झाला. तसं आई वडिलांकडे माझं मोजकं शिक्षण झाल्यानंतर कमी वयात लग्न झालं आणि मग मी तिकडे गेले, तर आई वडिलांकडे काय फारसा एवढा माझा हे झाला नाही. पण एक होतं, माझे चुलते आणि माझे वडील खूप संस्कृत आणि त्यांचं वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळं आमची 8 भावंड आम्ही फार सुसंस्कृत तयार झालो आणि प्रत्येकजण वेल सेटल चांगल्या पोस्टवर आहे. माझा मोठा भाऊ आज आर्मी ऑफिसर रिटायर्ड आहे. म्हणजे बरेच जण, सगळेच माझ्या मोठ्या चुलत्यांची मुलं, मी स्वतः, असं म्हणजे आम्ही सगळे, माझ्यापेक्षा लहानी बहीण प्रोफेसर आहे, असं हा प्रवास. पण माझी मोठी ताई, माझ्या मोठ्या चुलत्यांची मुलगी आणि मी, आम्ही थोडंसं फार लवकर आमचं लग्न झालं, आमचा एक जीवन प्रवास लवकर सुरू झाला. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर सासू सासऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. आई वडील करतात. आई वडिलांचा म्हणजे कदाचित मी असं म्हणेल आज सगळ्यांना आई वडिलांपेक्षा जास्त सपोर्ट केला त्यांनी मला. त्यांच्याकडून मला आर्थिक मदत नाही झाली, पण सपोर्ट त्यांचा खूप होता. आता त्याच्यात थोडंसं एक घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या प्रवासात येतात. ते काय आता इतकं ते आपण मनावर लावून घ्यायचं नसतं. तो प्रवास अतिशय, आता जे मिळालंय ते खूप छान आहे, त्यामुळं त्याला काही एवढी किंमत राहत नाही, म्हणजे माझ्या दृष्टीने तरी नाही. मग असं झालं. मग थोडंसं काय झालं की एक आर्थिक विवंचनेत अडकलेलो आम्ही. 2008 साली माझे सासरे गेले, त्याच्यानंतरच सडनली माझे मोठे धीर गेले. माझ्या घरातच अशी काही परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला ह्याची शोधाशोध करावी लागली. आता ग्रामीण भाग असल्यामुळं नक्की कशाने काय होतं किंवा काय होतं, पण माझं घर सदन असल्यामुळं भोंदूगिरी ह्या प्रकारात कधी गेलेले नाही. मग मी एका साहेबांच्या इथं कामाला जायची, तर तिथे सर त्यांच्या मुलांना शिकवायला एक न्यूमरोलॉजिस्ट त्यांनी त्या काळात हायर केले होते. म्हणजे बघा, ही 2007-8ची गोष्ट आहे. न्यूमरोलॉजी शिकण्यासाठी हायर केले होते त्यांनी. तर ते अमेरिकेतून आले होते ते, आणि त्या काळात त्या सरांचं म्हणजे वय 80 ते 82च्या घरात होते. कुलकर्णी प्रॉपर ब्राह्मण कुटुंबातले गुरुजी होते ते. मी एका शेजारच्या एका रूममध्ये असायची. तिथे माझं ते त्यांनी दिलेलं टॅलीचं काम वगैरे, त्यांचा तो ताळेबंद माझ्याकडे असायचा त्याच्यातून, आणि शेजारच्याच रूममध्ये त्या लोकांना शिकवायचे. ते कानावर पडून पडून मी शिकलेली न्यूमरोलॉजी. अच्छा, म्हणजे तुम्ही लग्नाच्या नंतर ह्या गोष्टी ओघाने माझ्याकडे त्या आल्या आणि कानावर पडून पडून माझ्या शिकलेली न्यूमरोलॉजी. बरं, आता आपण याला एक अध्यात्माची एक जोड अशी देऊ शकतो. माझ्या आईचे वडील हे दत्त संप्रदायातले होते. 21 विद्या त्यांना प्राप्त होत्या, पण त्यांनी कधी दाखवल्या नाहीत. म्हणजे 21 विद्या त्यांना प्राप्त होत्या. आज दत्त महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे त्यांच्या दरवाजात. दत्त भक्त संप्रदायातले होते. कदाचित तर ते DNA माझ्यात आले असावेत, म्हणून मी ह्या अध्यात्माकडं आज मला असं वाटतं. कदाचित त्यावेळेस तशी समज नव्हती. मला आज असं वाटतं की त्या दत्त संप्रदायातून मी पुढे आल्यामुळे किंवा बाबांचे DNA माझ्यात असल्यामुळे थोडेफार की मी ह्या इतकं माझा कल इकडे चालू झाला. मग आता त्याच्यानंतर 2012 साली असं झालं की आता समजा शिकलोय, मग काय, मग आपला एक जीवन प्रवास चालू होतो. मग बऱ्याचशा संघर्षणातून माझे मिस्टर मला एकच गोष्ट म्हणाले की विद्या, तुला न्यूमरोलॉजी, तुला हे सगळं शास्त्र खूप छान जमते, मी तुला ना पैसे देतो, तू लाव, जगाचा विचार नको करू, तू न्यूमरोलॉजी शिक. सर मग तुम्हाला मी सांगते, तेवढे माझ्याकडे फी भरायला पैसे नव्हते. अरविंद सूद सरांचा क्लास पहिल्यांदा दिल्लीत चालला होता. तर 2010ची गोष्ट सांगते. अरविंद सूद सरांचा क्लास 2010ला झाला. माझ्या मिस्टरांनी मला अक्षरशः 4 लोकांकडून पैसे घेऊन मला क्लासला पाठवलं. दिल्लीला तुम्ही क्लास? दिल्लीला फर्स्ट क्लास माझा हा. तर मी त्या साहेबांकडे न्यूमरोलॉजी शिकले. मला तिथे समजलं की ही न्यूमरोलॉजी आहे. मग ते मला बोलले की तुला प्रॅक्टिस जमती, तुला चांगलं लोकांचं प्रेडिक्शन होते, मग तू दिल्लीला जा. दिल्लीपासूनच्या प्रवासानंतर माझे सासू सासरे एक्सपायर झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली. मग मिस्टरांनी मला बोलले की तू शिक. तोपर्यंत सर समाजाला कुणाला माहित नव्हतं विद्या वाबळे काय काम करते. ठीक आहे, ॲज अ वुमन, घर हाऊसवाईफ म्हणून लोक सगळे माझ्याकडे पाहिजे. पण त्याच्यानंतर
माझ्याकडं अशी एक गोष्ट आली की म्हणजे मी पुण्यात आली होती काही दिवस राहायला. त्याच काळामध्ये माझं खूप आजारपण आलं आणि मी एका गुरुजींकडे गेली होती. चांगले आपल्याकडे पुण्यातले प्रसिद्ध गुरुजी आहेत. ते गुरुजी मला म्हणाले की तू दत्त संप्रदायातले तुझे DNA आहेत. म्हणजे आता ते का कसे म्हणाले, स्वामींचे तेही भक्त होतो, स्वामींचे आम्ही आज भक्त आहोत, तर ते का बोलले माहीत नाही, पण ते बोलले तुझ्या पत्रिकेमध्ये असा इतका मोठा योग आहे की तू इतकी मोठी म्हणजे ज्योतिष, त्यांनी न्यूमरोलॉजी हा शब्द नाही वापरला, पण तू इतकी मोठी ज्योतिष होऊ शकते, तू ह्या माध्यमातनं जा. मग माझा हा तो प्रवास चालू झाला. मग माझ्या मिस्टरांनी मग तिथून पुढचं मग माझी शक्तिपाताची दीक्षा झाली, गुरु संप्रदायाची दीक्षा झाली. परत मग मी राजेंद्र जैन सरांकडनं मी दीक्षा घेतली. मग माझा हा सगळा पुढचा प्रवास. पण सगळ्यात मोठा माझ्या शिक्षणात जर वाटा असेल तर माझ्या मिस्टरांचा, माझ्या सासू सासऱ्यांचा आहे. माझा असा समज होता की तुम्ही लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये. नाही सर, लहानपणापासून काही संबंधच येत नाही, कारण वारकरी संप्रदायातले असल्यामुळं मुळातच माझ्या आई वडिलांचा हे सगळं ज्योतिषशास्त्रावर याच्यावर फार कमी विश्वास, म्हणजे त्यांचा कर्म आणि कष्टावर फार विश्वास. चांगलं कर्म करा, तुम्हाला सगळं चांगलं मिळणार आहे, असे माझे वडील आहेत. म्हणजे हरिनाम भक्त एक बोलायचं आणि त्याच्यातच करायचं. दिवसभर शेतात काम करणे आणि आल्यावरती हरिपाठ म्हणून झोपणे, असे त्यांचं ते रुटीन आहे. आजही ते फॉलो करतात. माळकरी संप्रदायातले आहेत, त्यामुळे ज्योतिष, न्यूमरोलॉजी वगैरे याच्यात काही त्यांचा एक हेच नव्हता, म्हणजे कलच नव्हता. फक्त मुलांना, माझ्या मोठ्या चुलत्यांचं आणि माझ्या वडिलांचं मुलांना खूप शिकवायचं आणि त्यांनी शिकवलं. तशी शिस्त पण लावली, काठाकायची शिस्त लावली. म्हणजे आम्ही खूप तालमीत त्यांच्या चांगले तयार झालो, असं आहे. म्हणजे त्यामुळे आमचे म्हणजे संस्कारच आमच्यावरती फार वेगळे झाले. त्यामुळं आज 8 भावंड एका रेषेत चाललेली सुंदर कार्य करतायत, असं आहे. मॅडम, खरं तर प्रवास जसा आम्ही इमॅजिन केला होता त्याच्यापेक्षा खूप वेगळा होता. आता न्यूमरोलॉजी हा शब्द बऱ्यापैकी प्रचलित आहे. हो. कुळ न्यूमरोलॉजी, तुम्ही ही जी कन्सेप्ट आहे माझ्यासाठी नवीन आहे, मला वाटतं बऱ्याच लोकांसाठी, कारण मी सर्च केलं ते मला काही कुठे जास्त मिळालं नाही. नक्की न्यूमरोलॉजी आणि कुळ न्यूमरोलॉजी, पहिली गोष्ट न्यूमरोलॉजी काय आहे, कन्सेप्ट काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा वापर होतो? हो, आता न्यूमरोलॉजी काय आहे की तुमचा जन्मांक आणि भाग्यांक याच्यावरनं तुम्ही न्यूमरोलॉजी पाहता. म्हणजे तसंच लोशो ग्रेड प्रमाणे तसं तुम्ही पाहता. आता सोशल मीडियावरती हजारो लाखो व्हिडिओ आहेत न्यूमरोलॉजीचे. आणि कुळ न्यूमरोलॉजीतलंच एक वेगळं कन्सेप्ट, म्हणजे वेगळाच एक विषय आहे. तो असा आहे की आता जर तुमचं जसं की आपला शुभांक आहे, समजा तुमची बर्थडेट 5 आहे आणि तुमचे सरनेम जर समजा जाधव किंवा वाबळे आहे, तर त्याचे टोटल काय येते, म्हणजे तुमचं ते कसे कॅल्क्युलेट करा? तुमचं आडनाव काय सर? निंबोळे. निंबोळे. सर, तुमचं बर्थडेट जर 5 आहे आणि तुमचं निंबोळे आडनाव आहे, तर निंबोळेचं स्पेलिंग वाईज त्याची टोटल किती येते, त्याच्यात ते तुमचं ते पेअर करून, म्हणजे समजा त्याचं कॉम्बिनेशन करून त्याची टोटल किती येते त्याच्यावरती ते कुळ ठरलं जातं. पण आता याच्या आधी आपण एक हे पाहूया. पहिलं न्यूमरोलॉजी कसं असतं, तुमच्या जन्मतारखेवरनं शुभांक, भाग्यांक, कु हा नंबर याच्यावरून ठरलं जातं. आता ते कसं असतं, 1 नंबर सूर्याचा, 2 नंबर चंद्राचा, 3 नंबर गुरुचा, 4 नंबर राहूचा, 5 नंबर बुधाचा, असं जे आहे, 5 नंबर बुधाचा, 6 नंबर शुक्राचा, 7 नंबर केतूचा, 8 नंबर शनीचा, 9 नंबर मंगळाचा. तर हे जे तुमच्या याच्यामध्ये जे तुमचे 1 ते 9 नंबर जे आहेत त्याच्यावरनं जी तुम्हाला न्यूमरोलॉजीत तुमच्या डेली रुटीनमध्ये लोक सांगतात की तुम्ही स्पेलिंग, म्हणजे आम्ही लोक सांगतो की स्पेलिंग चेंज करा, परत तुम्ही काहीतरी शुभांक तुमच्या गाडीसाठी तो वापरा जो की तुमच्या बर्थडेटला चांगला आहे, किंवा मग तुमचं भाग्यांक आहे तर तुम्ही त्या तारखेला शुभ कार्य करा, त्या तारखेला मग तुमचं नवीन काहीतरी चालू करा. हे झालं न्यूमरोलॉजीचा भाग. किंवा मग तुम्हाला यश भेटत नसेल तर आम्ही लोक स्पेलिंग चेंज करून देतो, हा झाला एक न्यूमरोलॉजीचा भाग. पण न्यूमरोलॉजीमधनं तुमचे डबल डिजिट जे नंबर येतात, किंवा तुम्ही न्यूमरोलॉजीच्या एक पलीकडे जाऊन तुमचं एक शोधन असतं. म्हणजे आपण कसं म्हणूया, ज्योतिषशास्त्रात जर तुम्ही जाताय तर ज्योतिषशास्त्रामध्ये 12 ग्रहांपैकी जर नाना नानीचं ग्रह आहे, मामा मामीचं ग्रह आहे, आपल्या भाऊबंदकीचं ग्रह आहे, आपलं स्वतःचं ग्रह आहे, कार्यक्षेत्राचं ग्रह आहे, तसंच न्यूमरोलॉजीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या 9 नंबरमध्ये तुमचं कुळाचा इम्पॅक्ट त्या नंबरवर असतो. बरं, मग आता तो कुळाचा इम्पॅक्ट तो काय नंबरवर आहे, मग 1 नंबरला कुळ काय साजेसा आहे, हा मोठा विषय आहे सर हा.
आपण तो वेगळ्या एका पार्ट 2 मध्ये जमलास तर नक्की घेऊ. पण आता असं आहे की कुळ न्यूमरोलॉजीचा आम्ही एवढा एक 13-14 वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही एक हे केलं की ट्रिपल नंबर आल्यानंतर काय होतं, म्हणजे तुमच्या लोशो ग्रीडमध्ये सपोज 3 वेळा जर 4 आला, 3 वेळा जर 8 नंबर आला, 3 वेळा जर 333 आला, 222 आला, म्हणजे कोणताही 1 ते 9 नंबरपर्यंत कुठलाही आला तर तुमच्या बर्थ चार्टवरती काय इम्पॅक्ट करतो, मग तुमच्या कुळाला काय तो त्रास देतोय, किंवा तुमच्या कुळासाठी काय शुभ आहे, तुमच्या मुलांसाठी काय शुभ आहे, गेलेल्या तुमच्या आयुष्यासाठी काय शुभ आहे, येणाऱ्या आयुष्यासाठी काय शुभ आहे, हे त्याच्यातून पाहिलं जातं. मग तो वेगळा न्यूमरोलॉजीतनं कुळ न्यूमरोलॉजी हा विषय तयार झाला, म्हणजे पूर्ण वेगळा. न्यूमरोलॉजी हा वेगळा पार्ट वेगळा आहे. मग त्याच्या शुभांक, भाग्यांक, शुभ कलर, अशुभ कलर, हे सगळं तो वेगळा पार्ट आहे. पण कुळ न्यूमरोलॉजी तर त्याच्यातूनच हे निर्माण झालेली ही न्यूमरोलॉजीमधनं कुळ न्यूमरोलॉजी हा एक वेगळा विषय आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आता विषय निघला होता आपला मोबाईल नंबर असेल, बरेच वेळा मोबाईल नंबर, सिग्नेचर, गाड्यांचे नंबर बदलायला होतात, याचा काय परिणाम असतो नक्की? 100% सर. आपण जेव्हा स्वतःचं स्पेलिंग जर आपल्या जर शुभ अंकावरती नेलं तर तुमच्या आयुष्याला खूप मोठा फरक पडतो, कारण त्या अंकाचा इम्पॅक्ट तुमच्या डायरेक्ट सबकॉन्शियस पडतो. युनिव्हर्सचा जो संदेश जातो, युनिव्हर्समध्ये जे रिटर्न्स होतात ते तुमच्या बर्थ चार्टमध्ये येतात, आणि त्या अंकामुळे तुमचे ते ग्रह प्लॅनेट जे असतात, प्रत्येक अंकाचा एक म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक अंक आहे, ते ग्रह जर इनबॅलन्स असतील तर तुमच्या आयुष्यावर 100% परिणाम होतो. त्या अंकांचा जर सिरीज जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या जन्मतारखेत करून घेतली तर 100% तुम्हाला फरक पडतो. ओके. पण आता ज्यावेळेस आपण गाडीचा नंबर असतो किंवा मोबाईल नंबर असतो, हा तर आपण घेताना काय पाहून घेत नाही. हा, बरोबर. मग तो जर घ्यायचा असेल, समजा मला एखादा मोबाईल नंबर घ्यायचा किंवा गाडी आहे, गाडी घ्यायच्या, प्रत्येक जण तर काही गाडीचा नंबर चेक करून घेत नाही, जो सिरियल येईल तो घेतो. त्याच्यावरती नंबर बदलण्याच हा उपाय असतो की त्याच्यावर दुसरे काय उपाय असतात? नाही, तुम्ही त्याच्यातनं कलर पण घेऊ शकता, पण शक्यतो 99% तुम्ही नंबरच चेंज करावं. आता सपोज तुमच्याकडे काही कारण नाही, तुम्हाला माहीतच नाहीये की तुमच्यासाठी काय शुभ नंबर आहे आणि तुम्ही ऑलरेडी घेतलाय तो कलर, मग त्याला जर नंबर कुठला घेतलाय, सपोज तुमचा शुभांक 1 आहे आणि तुम्ही 8 नंबरची गाडी घेताय, अपोजिट नंबर आहे, तुम्ही काय घेतलं पाहिजे, 5 नंबर घेतला पाहिजे, 6 नंबर घेतला पाहिजे, पण तुमचा तिथं 8 आलाय, बिलकुल अँटी नंबर आहे 1 नंबरला. मग तुम्ही तिथे काय केलं पाहिजे, ग्रीन कलरचा टेप लावा. ओके. पट्टीच्या जिथे आपलं जी गाडीची नेम प्लेट असते तिथे कुठेतरी त्याला एक असं हे करून कुठेतरी त्याच्या खाली एक ग्रीन कलरची पट्टी लावा, किंवा येलो कलरचा पॅच मारा, त्या कलरचा थोडासा भाग कमी होईल, म्हणजे त्या अंकाचा जो 8 नंबरचा जो अंक आहे त्याचा जो रिफ्लेक्सचा भाग आहे तो कमी होईल थोडासा. ओके. आजपर्यंत ज्योतिषशास्त्र असेल किंवा जे काही शास्त्र असतील, तर ज्योतिषशास्त्रामध्ये काय काय येते हे मला माहित नाही. बरं. ज्योतिषशास्त्र म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर काही लोकांसाठी ती बंधुगिरी वाटते. हा, बिलकुल. काही लोकांसाठी आता आम्ही पाहतो खूप मोठी मोठी लोक, श्रीमंत लोक, त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे मणी असतात, ब्रेसलेट्स असतात, गळ्यामध्ये वेगवेगळे माळा असतात, किंवा हातामध्ये अंगठ्या असतात, तुमच्या पण आहेत. हो. याचा खरंच डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो का? होतो सर. पण आता काय झालंय, बंधू लोकांना काय हे केलंय की लोक तेवढं सत्यता राहिली नाही, ओरिजिनल देत नाहीत. ते कसं ओळखायचं? ते कसं ओळखायचं तर तो वेगळाच पार्ट आहे. एक रत्न, तुम्ही रत्न जर विशारत असाल तर तुम्हाला कुठलाही रत्न लगेच ओळखला जातो. पण आता तुमचा जो कोणी जे मार्गदर्शक आहेत, तुमचे जे कोण ज्योतिषी आहेत किंवा कोणी तुमचे न्यूमरोलॉजिस्ट आहेत, ते तुमच्या बरोबर कसे वागतात त्याच्यावरती ते हे करतं. पण रत्न किंवा मग माळा असतील किंवा ब्रेसलेट असतील 100% इम्पॅक्ट करतात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा महाराजे वगैरे पूर्वी आपल्या याच्यात होते तर ते सुद्धा रत्न वापरायचे. त्यांना सुद्धा आज आपल्याकडं प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांचं वर्णन आहे. तर आपल्याकडे शिवाजी महाराजांकडे एक स्टोन होता सर, महाराजांकडं, आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे शिवाजी महाराजांकडे एक स्टोन होता, कलर बदलायचा विश्व प्रयोग जर कोणी केला तर. बरोबर. हा, मग आता ते तितकं सत्य आहे की नाही, म्हणजे आपले जे आज उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ते जर मानते तर आपण का बरं त्याला बंदी म्हटली पाहिजे. आज ते याच्यामध्ये शिवचरित्रामध्ये त्याचं वर्णन आहे. बरोबर. मग आता तुम्ही मला सांगा कसं मग
रत्न इम्पॅक्ट करत नाही. प्रत्येक ग्रहाचं रत्न इम्पॅक्ट करतो आणि रत्न घालून लाखो लोकांना फायदा झालेली लोक सांगणारी पण आहेत आणि नाही फायदा झाली म्हणजे आता तुम्ही जर निगेटिव्ह मध्ये जायचं तर तुम्ही कुठल्या अँगलने जाऊ शकता सर. म्हणजे एखाद्याला जर दोषी ठरवायचंय तर तुम्हाला फरक पडून पण नाही म्हणणारी लोक आहेत. म्हणजे तितकंच खरं आहेत. पण तुम्हाला रत्न कसा मिळतोय, ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे किंवा काय त्याला तत्वच नाही त्यावर अवलंबून आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये नंबरिंग मध्ये पण आम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं 2 डिजिट, सिंगल डिजिट, हा काय प्रकार असतो? हा जो नंबर म्हणजे तो त्याला पेअर नंबर म्हणतात. समजा सपोज आता तुमची बर्थडे 22/4/2022 आहे म्हणजे कोणत्या एखाद्या लहान बालकाची घ्या तर त्याच्यात 22 किती वेळा आलाय बघा. पुढचे 3दा 22, पहिल्यांदा पहिले 22/2 म्हणजे इतक्या वेळा आला. पण ते डबल डिजिट मध्ये जातो. मग त्याचा काय इम्पॅक्ट होतोय. आता 4 आहे ना, 2 म्हणजे त्याचा जर तुम्ही 2 + 2 4 होतो मग त्याचा ड्रायव्हर 4 येणार आहे. मग त्याचा पुढे इतक्या 3 वेळा जर तुमच्याकडे 4 वेळा 5 वेळा जर 2 आलाय त्या मुलाला इमोशनलला प्रॉब्लेम होणार, इमोशन्स जास्त होणार, डिप्रेशनमध्ये जाणार. ह्या सगळ्या गोष्टी वाढतात त्याने. मग कोणता पेअर नंबर तुमच्या बर्थ चार्टमध्ये आलाय 1 पासून 9 पर्यंत त्याचे वेगळं वेगळं इम्पॅक्ट आहे तुमच्या बर्थ चार्ट. हा मग मला एक्झॅक्ट तेच विचारायचं. समजा माझी बर्थ डेट आहे 6 मार्च 1988. बरं. जर समजा माझ्या त्याच नंबरमध्ये जर तुम्ही म्हणताय तसं जर काही प्रॉब्लेम असेल तर ती तारीख आपण बदलू शकत नाही. बिलकुल नाही बदलू शकत. त्याच्यावरती काय उपाय असतात? हा आता बघा 6 मार्च 1988 आता डबल पेअरचा नंबर आला 88 म्हणजे 88 आला तुमच्या लोशोग्रिडच्या याच्याप्रमाणे 88 हा तुमच्याकडे नंबर आला. मग डबल इम्पॅक्ट काय करतो थोडंसं. आता तुमची बर्थ डेट आहे पण मी तरी थोडंसं सांगते, प्रेडिक्शन करते त्याचं. 6 म्हणजे शुक्राचा नंबर आहे सर. पण तुमचं तसं मग ग्लॅमर तुम्हाला शिक्षण तेवढ्या प्रमाणात सगळं काही फॅमिली अलबेल सगळं सुख स्थावर ते असते. पण आता तिथं काय झालंय 4 पण आलाय तुमच्या लोशोग्रिडमध्ये. डिसिप्लिन 4 नंबर काय देतो, डिसिप्लिन देतो, एकदम शिस्त शिकवतो तुम्हाला. तितकाच तुम्हाला तुमचं वक्तृत्व, तुमच्या बाकीच्या गोष्टी, तुमचा माइंड तेज करतो. आता तिथं काय झालं 1988 आले म्हणजे तुमच्या लोशोग्रिडमध्ये 88 येतोय. 88 होतं म्हणजे फॅमिलीचा प्रॉब्लेम तिथे क्रिएट करणार, तुमचं लो लाईफ डिस्टर्ब करणार, तुमच्या वडिलांचं सुख तुम्हाला कमी देणार. कारण शनी आहे ना, 88 आलाय. तुमच्या वडिलांचं सुख कमी देणार तुम्हाला, वडिलांचंच थोडंसं मतभेद राहणार. आता हे डिपेंड करते की जो 6/4/1988 बर्थ डेट आहे 6/3 जी बर्थ डेट आहे तिचं टोटल जाऊन आता त्याचं कुळ किती निघते. अच्छा. ते जे तुमच्या नाव आडनावाचं जे कुळ आहे आणि तुमचं जे 6 नंबर आहे ते कुळाचं कॉम्बिनेशन करून काय निघते. तुम्ही फक्त शुभांकात भाग्यांकात जाऊ नका. तुम्ही फक्त शोधू नका की ते शुभांक माझ्यासाठी खूप लकी आहे, भाग्यांक आहे. 6 शुक्राचे नंबर असणारे लोक अगदी भिकारी अवस्थेत आहेत सर. आत्ता त्यांना काही आसपेस नाही, नशा पाणी करणं हे ते गोष्टी सगळ्या वाईट संगतीला जाणं. बरेच म्हणजे मोठ्या मोठ्या घरातली लोक सुद्धा म्हणजे पायाशी पैशाचं लोळं नाही, वैभवाची लोळं नाही तरी पण चुकीच्या मार्गाला जाणारी लोक आहेत. पण तुमचं कुळ काय सांगतं तिथं 6 नंबरला हे शोधा. मग त्याच्यात तुम्हाला समजेल की मी कसा जन्माला आलो, का आलो, माझं कर्म काय आहे, माझ्या गेलेल्या पूर्वजांनी काय माझ्यासाठी वाढवून ठेवलं आहे, त्यांनी माझ्यासाठी चांगलं केलंय वाईट केलंय ह्या कुळातनं तुम्हाला कळणार आहे. तेव्हा तो जो नंबर जितका शुभांक भाग्यांक महत्वाचा आहे तेवढा कुळ नंबरही महत्वाचा आहे. एक्झॅक्ट. कारण ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावरती कोणतरी सांगत असतं त्यावेळेस फक्त हेच सांगितलं जातं भाग्यांक काय आहे, कुळांक आहेत, फक्त नंबर सांगितलं जातं. याच्या मुळामध्ये कुठंच आम्हाला ऐकायला भेटलं ते आता तुमच्याकडून कळतंय की हे फक्त नंबर सांगितला, नंबर बदलला म्हणजे होणारी गोष्ट नाहीये. सर आम्ही 1000 ते 1500 जेव्हा माझी ऍड चालते तर आपले जवळजवळ महिन्याला 100 ते 200 कन्सल्टेशन होतात आपले बाहेरचे. म्हणजे माझ्या जवळच्या गावातले वेगळे होत असेल ते वेगळे. तर त्याच्यामधले एवढ्या वर्षाचा अनुभव घेऊन आम्ही ते कुळ न्यूमरोलॉजी बनवलेले आहे. असं नाही की ते आमचं स्वतःचा विषय आहे, आम्ही स्वतः बनवलेला आहे. आज आपल्या 4 वेदांपैकी जे पण आपले जे अंकांचे जेवढी पुस्तकं आहेत ज्यांनी ते बनवलेलं आहे त्यांच्या पुस्तकात प्रमाण आहे सर ते त्याच्या. त्याच्यामुळे हे जे आहे तुम्ही बारकाईने वाचली जर अंकशास्त्राची पुस्तकं जोशमचं वाचा की तुम्ही किरोचं वाचा, किरो न्यूमरोचं वाचा. परत तुम्हाला सांगते युर्चिएस्टन असं नाव आहे त्याचं तुम्ही वाचा. त्यांच्यामध्ये पण आहे. आज फॉरेनर लोकांनी ते प्रमाण लिहून ठेवलेलं आहे. शिवाय फॉरेनर असूनही पण आपल्या इतक्या पूर्ण भारतामध्ये, इंडियामध्ये, भारतामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये आज त्याची उपयोग करतात. ते लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी करतात.
मग ते न्यूमरोलॉजीतनं फक्त करतात, ते तुमचा काहीतरी शुभांक आहे आणि भाग्यांक आहे आणि मग त्याच्यावरती तुम्ही पुढे चालताय. पण अरे कुळ काय आहे तुमचं हे कुळ कुठे डिस्टर्ब झालंय का, त्या कुळात तुम्हाला काही परिणाम वेगळे भोगायला लागतायत का, ते पहा, ते तुमच्या शुभांकांशी जोडा, आयुष्य सुंदर होणार आहे. बरोबर. याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, लक्ष नाहीये आणि ही कुठे माहिती मिळत पण नाही. माहिती मिळत नाही. आजपर्यंत जे काही तुमच्याकडे लोक येऊन गेले असतील, तुम्ही त्यांना काही बदल सुचवले असतील, काय अनुभव आहेत त्यांचे? कुणी येतं परत रिटर्न सांगण्यासाठी बदल घडलेत म्हणून? हो, सुंदर अनुभव सर, सगळ्यांचे सुंदर. आता मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देते. माझ्या गावापासून आपण नाव नाही घेऊ शकत आता, इथे डॉक्टर आहेत, नामांकित डॉक्टर, MD डॉक्टर आहेत, एम्स रुग्णालयामध्ये दिल्लीला शिक्षण झालेले डॉक्टर आहेत. त्यांच्या घरामध्ये 4 डॉक्टर आहेत सर. त्यांचे चुलत बंधू, त्यांचे मिसेस, यांची मिसेस आणि ते स्वतः. आता त्यांच्या घरामध्ये एकूण 4 भावंड आणि एक सुदृढ कुटुंब, एकदम मस्त, एकदम छान जुन्या पद्धतीचं कुटुंब. जरी एकदम सदन झालेलं असलं कुटुंब तरी मस्त कुटुंब, एकदम एकोबाच्या घरात राहणं, एकदम सुसंस्कृतपणे सगळ्या शालीनतात, एकदम सगळं फॉलो केलं जातं. पण त्यांच्या घरामध्ये 3 लेडीजला मुलंच होत नव्हतं. आता तुम्ही मला सांगा, एकाची पत्रिका फॉल्टी असू शकते, दुसऱ्याची असू शकते, 3 एकत्र नाही होणार आहे ना. आणि एका घरामध्ये एकच मुलगी झाली होती. आता ते खूप, आता तुम्ही MD डॉक्टर आहेत, एम्स रुग्णालयामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी जर त्यांचं शिक्षण घेतलं आहे तर त्यांनी काय ट्रीटमेंट घ्यायची नसेल ठेवली त्या मॅडम लोकांना, सांगा बरं. सगळेच ऑब्व्हियसली डॉक्टरच आहेत. बरं, डॉक्टर लोकांचा याच्यावर विश्वास पण नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की तुमचा विश्वास किती आहे ह्या सगळ्यावर, ते महत्त्वाचं आहे. तर आपली ॲड चालते, ॲडप्रमाणे त्यांनी आपलं कुठेतरी पाहिलं होतं आणि त्यांच्या कोणीतरी क्लायंटनी त्यांना तसं सजेस्ट केलं होतं. म्हणजे खूप त्यांची जवळीक होती त्या क्लायंटच्या याच्यामध्ये. आणि ते म्हटले मॅडमकडे एकदा जाऊन या, बघा तुम्हाला काय वाटतंय. कारण ते माझ्याकडे आले, त्यांनी मला आल्याला एकच प्रश्न केला, म्हणे मॅडम माझा याच्यावर विश्वास नाही, पण याच्यात काही निघतंय का ते पहा. तर त्यांनी त्यांचीच पत्रिका दिली. तर मी त्यांना, मला नजर फिरवली, मी त्यांना 4 गोष्टी विचारल्या. म्हटलं सर एकच मला सांगा, हे जे तुमचं सरनेम आहे हे दुसऱ्यांदा चेंज होतंय का, म्हणजे बदललंय हे XYZ हे तुमचं सरनेम आहे ते तुम्ही चेंज? हा म्हटले, माझे पंजोबा होते ते पाटील होते आणि त्यांनी, आम्ही इकडचे पाटील झालो या गावात येऊन आणि मग आम्ही हे पाटील नाव लावायला लागलं. बरं, मग आता तिथं कुळ डिस्टर्ब झालं की नाही सर? बरोबर. म्हणजे ही 4थी पिढी चालू झाली आहे त्यांची. मग आता ते कुळ डिस्टर्ब झालं. बरं म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, हे तुम्हाला मान्य आहे? तर हो म्हटले. मग म्हटलं एक मला सांगा, तुमच्या याच्यामध्ये असं आघाती मृत्यू किंवा तुमच्या मतिमंद कोणी होतं का? बरं, तुमच्या घरामध्ये विनाकारण पैसा खूप गेलाय का? कोर्ट कचऱ्या खूप झाल्यात का? मग त्यांनी मला एक हिस्ट्रीच सांगितली ती. म्हणजे माझे हे होते, तलाठी होते, मग त्यांनी असं खूप काही सगळं झालं. मग आपण आता ते सांगू नाही शकत इथे पॉडकास्टमध्ये. मग त्यांनी खूप काही केलं आणि ती हिस्ट्री मग सरांनी मला पुढे सांगितली. बरं, मग म्हटलं यालाच तर कुळ म्हणतात ना. बरं, मग म्हटलं हे कुळ आहे असं. मग आता आम्हाला मूल होण्याचा याच्याशी काय संबंध? लय मोठा संबंध आहे म्हटलं सर. जेव्हा आपल्याकडे पितृदोष आणि कुळदोषाची जेव्हा व्याख्या केली जाते, सगळ्यात आधी तुमच्या संततीवर, ह्याच सुखावर, तुमच्या घरातल्या वातावरणावर, तुमच्या समृद्धीवर आणि तुमच्या याच्यावरती परिणाम होतो. तुमच्या जे काही घरामध्ये आहे, तुमच्याकडे पैसा प्रचंड असू द्या, तुमच्याकडे कितीही तुम्हाला नाव असू द्या, समाजात किती कार्य असू द्या, एक प्रतिष्ठित किती मोठा अधिकारी तो बाहेर समाजात किती मोठा होत असेल, वावरत असेल, एक त्याला सन्मान असेल, पण तो घरात काय असेल ते हे कोणीच सांगू शकत नाही सर. ही मोठी शोकांतिका आहे, लोकांना ते समजत नाही. आता तुम्हाला त्याचं सांगते, मग ते म्हटलं सर तुम्ही डॉक्टर आहात, मॅडम डॉक्टर आहे, तुम्ही हे खूप दिवसापासून पाहताय, तुम्हाला सांगते, तुमचं शास्त्र सांगते ना, तुमचं सायंटिफिक सांगते की मॅडममध्ये काही प्रॉब्लेम नाही पण बाळ होत नाहीये. मग का, म्हणजे तुम्ही मग मला उत्तर द्या. ते म्हटले आम्ही तेच शोधायला तुमच्याकडे आलो. त्यांनी ते उत्तर नाही दिलं, पण ते म्हटले आम्ही तेच शोधायला आलो. म्हटलं सर मी फक्त 6 महिने तुमचा वेळ घेईन, मी सांगते त्याप्रमाणे करा. सरांच्या पत्रिकेमध्ये 777 होता, मॅडमच्या पत्रिकेत 88 होता. सर इथं बघा किती मोठी गोष्ट आहे. दोन्ही पण जे नंबर आहे 9ला 6 आणि 88 आणि 77, म्हणजे तुमच्या लोशो ग्रीडमध्ये 77, 88 आला की हे सगळे प्रॉब्लेम्स 100% फेस करायला लागतात तुम्हाला. तर मग मी त्यांना सांगितलं, मग त्यांना बसून ते सगळं कुळ न्यूमरोलॉजीचं जे काय आहे त्यांना म्हटलं कुळ कट करा, ते कुळाची एनर्जी कट करा, त्याच्यानंतर हे. मग ते बोलले ठीक आहे सर, माझी काही करायची मॅडम तयारी, फक्त तुम्हाला मला रिझल्ट पाहिजे. म्हटले का नाही झालं तर म्हणे मी तुम्हाला, म्हणजे त्यांच्या भाषेत ते बोलले की म्हटले मला अद्याप याच्यानंतर मी कधीही विषय घेणार नाही. मग म्हटलं सर असं नाही आहे, 6 महिने वेळ द्या
तर मग 2021ची सर गोष्ट आहे, ते 4थ्या का 5व्या महिन्यात माझ्याकडे आले होते. आता त्यांना 9 महिन्याची मुलगी आहे. हां, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा बीबी राहिलं, त्याच्यानंतर ते थोडंसं काहीतरी कुठे फिरायला गेले होते, असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनंतर पण का मग कसं काय झालं, एवढ्या 14 वर्षाच्या प्रवासानंतर मग बेबी कसा झाला. त्यामुळं तुम्ही कुळावर फोकस करा, कुळाचे सगळे रेमेडीज करून घ्या, कुळा तुमचं काय आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने फॉलोअप घ्या त्या सगळ्याचा, त्याचे उपचार कसे करायचे ते पण हे करा. आणि घरामध्ये अशा तुमच्या जर घरामध्ये विनाकारण आजारीपण येत असेल, विनाकारण तुमचा पैसा वाया जातोय, विनाकारण घरामध्ये भांडणं होत असेल, मुलाचं आणि बापाचं पटत नसेल, म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं पटत नसेल, विनाकारण तुमची बदनामी होती, घरामध्ये अजिबात कोणताही व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत नसेल, किंवा विनाकारण तुमच्या घरामध्ये काही ना काही क्लेश बाहेरचे जर वातावरण तयार, तर इथे कुठेतरी कुळ हे असतं. याच्या व्यतिरिक्त एक जाऊन सांगेल सर तुम्हाला, आपण कधीतरी सोशल मीडियावर ऐकतो एका घरातले 11 लोक गेले ॲक्सिडेंटमध्ये, एका घरातले 7 लोक गेले. आता आपण हे सगळं विमान अपघात पाहूया, हा अहमदाबाद झालेला, एकाच घरातले 5 आज काहीच राहिलं नाही, म्हणजे त्यांचं 3 मुलं आई वडील गेले. हे का होतं? आज त्यांच्याकडे पैसा नव्हता, होताच ना. तुम्ही गुगलला जाऊन त्यांची टेस्ट सर्च करा सर, मॅडमच्या पत्रिकेत 777 आहे, गुगलला जाऊन सर्च करा. आता अहमदाबादच्या त्या काही गोष्टी असतील, म्हणजे लोकांनी का कसं होतं, तर मग हे कसं काय होतं, एका वेळी सगळे जाणं, मग असं लाखो करोड असंख्य जनता आहे, मग सगळ्यांच्याच बाबतीत हे सगळं होतं का. तुमचं कुळ कोणत्या हिशोबात, 36 कुळापैकी तुमचं कुळ कोणत्या याच्यात येतं ते पहिलं शोधा. न्यूमरोलॉजी मधने तर तुम्ही जाच, पण तुमच्या न्यूमरोलॉजीला जेव्हा तुम्ही शुभांकाला भाग्यांकाला आधार घेता तेव्हा कुळाचा आधार नक्की घ्या, तुम्हाला नक्की फायदा होतो ह्या सगळ्याचा. नक्कीच नक्की, कारण ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहित नव्हत्या, कदाचित प्रेक्षकांनाही माहित नसतील. तर तुमच्या हातामध्ये जे घड्याळ आहे, बऱ्यापैकी आम्ही पाहतो की लेडीजच्या हातामध्ये छोट्या बेल्टचं छोटं घड्याळ असतं, तुमच्या हातात एवढं मोठं घड्याळ काय? कारण मी व्हिडिओ पाहिलेले आहेत घड्याळांवरती देखील, म्हणून हा प्रश्न करतो. हा, बरोबर आहे. आता हे जे घड्याळ आहे कस्टमाइज करून घेतलेलं आहे. जेव्हा तुमच्या म्हणजे मी थोडंसं सांगेल, माझ्या लोशो ग्रीडमध्ये 5 नंबर नाहीये, म्हणजे बॅलन्सिंग नंबर नाहीये आणि 6 नंबर नाहीये, त्याला अनुसरून हे घड्याळ आपण कस्टमाइज करून घेतलं आहे. आपण सुद्धा घड्याळ कस्टमाइज करून देतो, म्हणजे त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याकडं एक पूर्ण विषयच असा आहे की तुमचं लोशो ग्रीडमध्ये जर काही कमी जास्त असेल, तुमच्या व्यवसायाचा नंबर, तुमच्या व्यवसायाचं कार्ड, तुमच्या व्यवसायाचा लोगो आणि घड्याळ हे कॉम्बो आपल्याकडं सगळं बनलं जातं आणि आपण ते लोकांना प्रोव्हाइड करतो. ओके, असं. आणि याचा खूप छान रिझल्ट आहे सर. माझे जे व्ह्युअर्स पाहत असतील, ज्यांनी माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली आहे, खूप रिझल्ट आहेत, म्हणजे फार सुंदर, अतिसुंदर याचे रिझल्ट आहेत. आणि आपल्याकडे राजनेते पाहिले, आदरणीय मोदी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, तर प्रत्येकाची घड्याळ घालण्याची पद्धत वेगळी आहे बघा सर, प्रत्येकाची. मग व्यक्तिमत्व पण वेगळं आहे, असं आहे. मग एक जण जर डाव्या हातात घड्याळ घालत असेल तर त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, राईट हँडमध्ये जर घड्याळ घालत असेल तर त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, कुणाला ब्लॅक घड्याळ आवडतं, म्हणजे हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटीला अनुसरून सगळं केलं जातं. म्हणजे घड्याळ जे आहे कलरवरून, म्हणजे तुमच्या म्हणजे बर्थ डेट वरून तुम्ही घड्याळ घाला. हो, एक्झॅक्टली सर. हो, तुमच्या याच्यात तुमचा काय मिसिंग नंबर आहे, तुमच्या लोशो, आता समजा तुमच्या जर लोशो ग्रेडमध्ये जसे जे टोटल येते तुमच्या म्हणजे आपल्या बर्थ डेटची, मंथची आणि इयरची, तुमचे जे लोशो ग्रेडमध्ये ते मिसिंग नंबर आहेत त्याच्यात ते घालून अगदी त्यांना द्यायचं असतं मॉडिफाय. हे झालं घड्याळ. असे कुठल्या किती गोष्टी आहेत अशा की ज्या बदलणं गरजेचं असतं किंवा ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं, आता आपण कुळ न्यूमरोलॉजीकडून थोडंसं न्यूमरोलॉजीकडे येऊया. सगळ्यात पहिलं तुम्ही नाव स्पेलिंग तुमचं चेंज करा. सगळ्यात पहिलं तुम्हाला दिलेलं जन्माचं नाव किंवा तुमची बर्थ डेट तुम्ही चेंज नाही करू शकत. पण लोक मग म्हणतात, मग आम्ही काय सगळं आधार कार्डवरती, पॅन कार्डवर चेंज करायचं का? काही गरज नाही. तुम्ही तुमचे कार्ड बनवा त्या नावाचे, तुम्ही ईमेल आय डी बनवा त्या नावाचे, तुमच्या जे तुम्ही नाव सेव्ह करता त्याच्यात बनवा. तुमचं त्या नावाचं आणि नंबर ट्रॅव्हल केलं पाहिजे, त्याने सारखं फिरलं पाहिजे.
मग ते सगळं चेंज करून घ्या. तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाचा लोगो सायंटिफिक लोगो बनवून घ्या. तो पण फार एक व्यवसायाचा तो आत्माच आहे आपण असं म्हणू. मग तो कशाने निगडीत आहे, तुमच्या बर्थडेटवरच निगडीत आहे. काही लोक लाखो रुपये लावतात. आज आपण तसं पाहायला गेलं तर बघा, व्हिडिओकॉन आपल्या काळातली व्हिडिओकॉनची पहिली काय होतं, ब्लॅक कलर होता आणि हे होतं. मग त्यांनी 1992 साली व्हिडिओकॉनचं लोगो चेंज केला आणि पूर्ण कर्जबाजारी झाली, बंद झाली. का बरं? म्हणजे असं मग त्यांच्याकडे तेवढा पैसा नव्हता का? इतके वर्ष राज्य केलं होतं व्हिडिओकॉनने. मग कसं काय बरं 8 वर्षातच व्हिडिओकॉन बंद करावं लागले? म्हणजे हे खूप प्रमाण आहेत सर याला. तुम्ही लोगो चेंज करा, तुम्ही कलर इम्पॅक्ट द्याला, त्याच्यामध्ये कलरचे हे करा, इफेक्ट्स हे करा. हे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्याचा तुम्ही खूप सुंदर त्याचा अनुभव घेऊ शकता. असं ते करायचं म्हटलं तर असं मोगम कुणी करू शकत नाही. बिलकुल बिलकुल. त्याच्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी लोकांकडूनच ती माहिती करून घ्या. हा, म्हणजे असं तुम्ही मनातून, आता मी तर लोकांना सांगेल की तुम्ही कुठेही जा, कुठल्याही तुम्हाला ज्यांचं योग्य वाटतं मार्गदर्शन त्यांच्याकडे जा, पण तुमच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं करा. काय होतं, इथनं थोडीशी माहिती घ्यायची, इथनं थोडीशी घ्यायची आणि चुकीचं काहीतरी करायचं ते करू नका. एखाद्यालाच फॉलो करा, 100% करा, अदरवाईज त्याच्यात पडूच नका, असं माझ्या प्रेक्षकांना सांगणं आहे. कारण का माहितीये सर, काय होतं, युट्यूबवरती भरमसाठ डाटा निर्माण झालेला आहे. इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, आपलं फेसबुक असेल, इतका झालाय. पण काय होतं, प्रत्येकाचं प्रेडिक्शन वेगळं आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासावर, त्याच्या स्टडी मटेरियलवर, त्याचं स्वतःचा एक काय अनुभव असेल त्या न्यूमरोलॉजिस्टचा, कुणाच आहे, जो कोण प्रॅक्टिस करतो त्याच, तो त्याचं टाकतोय ना. पण तुमचं आयुष्य पूर्ण वेगळं आहे. तुम्ही त्यांच्या याच्यावरती तुमचं आयुष्य जज करून पणाला नका लावू. बरोबर. असं आहे. तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये पण देखील काम करा. हो. त्याच्याविषयी काय सांगा? आता वास्तू म्हटलं की सगळ्यात जास्त आपण वास्तूतच, कुठेही फिरून आलं की वास्तूतच यायचं असतं माणसाला. आराम तर तो वास्तूचाच आहे. घरात वास्तुशास्त्राचं असं आहे की 100% वास्तुशास्त्र तुम्ही फॉलोअप नाही घेतला म्हणजे नाहीच होत. म्हणजे आता फ्लॅट सिस्टीम असेल किंवा सगळं काही, आता मी इथे आले तर तुमचं वॉशरूम इकडं वायव्यत आहे, ते बरोबर आहे, पण हे ईस्टचं टॉयलेट तुमचं 100% चुकीचंच आहे. मग सगळ्यात जास्त तुम्ही काय कराल तर तुमचं किचन, ईशान्येचं टॉयलेट आणि तुम्ही झोपण्याची दिशा, ह्या 4-5 दिशा आणि तुमची मेन एंट्री, ही 6 पदांमध्ये, जे की 32 पदांपैकी 9 एंट्र्या आपल्या खूप शुभदायी आहेत. म्हणजे भल्लाट देवतापासून W3ची एंट्री असेल, इथपासून तुम्ही पुढे जात असाल, नॉर्थची एंट्री, नॉर्थ 5ची, नॉर्थ 6ची एंट्री असेल, W3ची एंट्री थोडंसं टाळा, W4ची एंट्री थोडीशी टाळा. थोडंसं काय होतं, कर्जबाजारी होणं, अपघाती मृत्यू होणं, 180ची डिग्रीतली तुमची हे यमदेवतातली तुम्ही डिग्री टाळा थोडंसं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी तरी करा. असं आहे. नाही तुम्हाला मान्य सगळं, तुमची ब्रह्मनाभी म्हणजे ब्रह्मस्थान क्लिअर ठेवा, स्वच्छ ठेवा. जर घरामध्ये खूप अशांतता असेल, तुम्हाला कुठल्या वास्तुकारांनी सांगितलं असेल, तर ॲटलिस्ट घराच्या ब्रह्मनाभीवर स्वच्छता ठेवा. तिथे सुंदर असं एकदम प्रकाश पडेल, वरून काहीतरी बल्ब लावा. असं ह्या साध्या गोष्टी करा. ईशानचं टॉयलेट असेल तर 100% हटून टाका, कारण त्याला काहीच रेमेडी नाही. कुठलाही वास्तुकार 100% तिथे रेमेडी करू शकत नाही. हे करा. आपल्या देवांना योग्य स्थान द्यावं, कारण आपले ते कुळ म्हणलं तर ते कुलदेवता आहेत, त्यांना योग्य स्थान द्या. ह्या 7-8 गोष्टी तुम्ही वास्तूतल्या जरी केल्या तरी तुमचं छान आयुष्य चालू शकतं. बरोबर. याबरोबर तुम्ही आता बोललात की झोपण्याची दिशा, मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की सोशल मीडियावरती ज्यावेळेस गुगलवरती सर्च करतो, प्रत्येकाने झोपण्याची दिशा वेगवेगळी सांगितलेली असते. नाही सर, कसं होतं की झोपण्याची दिशा ही सगळ्यात जास्त दक्षिण दिशा बेस्ट मानलेली आहे. दक्षिणेकडे डोकं करून तुम्हाला झोपायचंय, नॉर्थकडे पाय करायचं. आता सायंटिफिक रिझन तुम्हाला चांगलं माहिती, सगळ्यांनाच माहिती. नॉर्थकडे न्यूट्रल, आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी हे असतात. पण दक्षिण दिशा कशी यशदायी आहे. दक्षिणेकडे डोकं केलं, जेव्हा कृष्णाने हे सोडलं होतं, ध्येय सोडला होता याच्या डोक्यावर, मांडीवर, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं दक्षिण दिशा ही यशदायी आहे, भरभराटीची दिशा आहे, स्टेबिलिटीची दिशा आहे. भक्कम म्हणजे आपण दक्षिण दिशा म्हटलं का जडत्व येतं. मग तुम्हाला आधाराची दिशा आहे, तुम्हाला आपण छोटीची दिशा आहे, खूप साऱ्या येतात. शिवाय तुमचं आरोग्य बॅलन्स राहतं. खूप आजारी माणूस आहे, दक्षिण दिशेला डोकं करून झोपवा ना, त्याला खूप छान राहणार आहे तो, खूप सुंदर. कोणाला मायग्रेनचा त्रास आहे, दक्षिणेकडे डोकं करून झोपा. तुमची दिशा चेंज करून पहा. तुम्हाला पोटाचे आजार आहेत, दक्षिण दिशेला करून बघा ना. तुमची पचनशक्तीची क्रिया आहे एकदम छान चालणार आहे. असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. असं नक्कीच मॅडम. खरं तर
बऱ्याच गोष्टी आम्हाला नवीन शिकायला भेटल्या, परंतु ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हालाही वेगवेगळे अनुभव येत असतील. हो हो. तर याच्यामध्ये बरेच लोक असे येत असतील की जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टरांचं उदाहरण दिलं की त्यांनी तुम्हाला स्पष्ट सांगितलं माझा याच्यावरती विश्वास नाही सर, डॉक्टर आहेत ते विश्वास काय ठेवतील. तुम्हाला फेस करावं लागत असेल की नाही याच्यावरती विश्वास नाही, हे खरं नाहीये, याला सायंटिफिक काय लॉजिक नाहीये, अशा पद्धतीने कधी अनुभव येतात तुम्हाला? रोजच येतात सर. तुम्हाला सांगू, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, आपण असं म्हणतो, मराठीत म्हण आहे ती काही चुकीची नाहीये. काय होतं, लोक 100 ठिकाणी विचारपूर्वक करूनही पण आपल्याकडे आलेले असतात, आपल्याला जज करत असतात. आता एक लेडीज म्हणून तर मी खूप वेळा हे झालेले आहे का खरंच या लेडीजला ज्योतिष येत असेल का, मग एवढं मोठ्या वास्तूची कामं करतात, सोशल मीडियावर आपली कामं पाहतात, मग लोक खरंच म्हणजे शोधलंय अक्षरशः लोकांनी का हे खरंच करत असतील का, मग एक लेडीज एवढं करू शकते का. तर खरं सांगू का, ट्रोल होण्याचा ते अनुभव आहेत आणि लोक आपल्यावरती हे करणार, तो पण एक चांगला अनुभव आहे मला. नक्कीच. परंतु या सगळ्या गोष्टीतून तुम्ही हे सगळं केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, आणि सपोर्ट असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं पूर्ण ज्ञान घ्या. तुम्ही अपूर्व ज्ञान घेऊन मार्केटमध्ये पडूच नका, कारण समोरच्याची पण नुकसान होते आणि आपली पण होते, कारण आपलं नाव बदनाम होतं आणि समोरच्याचा वेळ आणि पैसा वाया जातो. बरोबर. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी एक प्रश्न की ह्या न्यूमरॉलॉजी असेल किंवा वास्तुशास्त्र असेल, याचा तुमच्या जीवनावरती झालेला परिणाम काय? सर, आता मी तुम्हाला पहिल्यांदाच माझं सांगितलं की आर्थिक जी स्टेबिलिटी नव्हती, बिलकुल नव्हती. आता दुसरा विषय असा की म्हणजे मी जो केलेला परिणाम, म्हणजे मला कोणी ओळखत नव्हतं. विद्या वाबळे तर एक साधारण गृहिणी, शेतकरी वर्गात रोज शेताला जायचं, काम करायचं. 2012 नंतर सगळे नावाने ओळखायला लागले. आज 4 तालुक्यात नाव झालं, चांगलं हे झालं. आणि ते मला असं वाटतं आपल्या कष्टाचंच हे आहे, कष्टाचंच एक फळ आहे ते. आणि फार म्हणजे माझी विशेष म्हणजे माझ्या मुलांचं, मला तर असं वाटतं जगाला सुधारवण्यापेक्षा आपल्या घरातून पहिले सुधारणा झाली तर जग आपोआप सुधारेल. ह्या व्याख्या माझ्या वडिलांची होती, ती मला चांगली हे आहे. मुलांना संस्कार लावण्यात एकदम यशस्वी झाले, त्यांचं करिअर झालं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, एक सुंदर कुटुंब जगते. मला त्याच्यापेक्षा सुख दुसरं काहीच नकोय सर. मी जर लोकांचे विलास करते तर ते 100% माझ्या घरात फॉलो झाले पाहिजेत. आणि एक सुंदर कुटुंब आहे, छान आहे. मला याच्यापेक्षा वेगळा काहीच नव्हतं पाहिजे आणि याच्यापेक्षा वेगळा हाही नाही सर काही, असं मला छान असं रिझल्ट आहे त्याचा. नक्कीच. तुम्ही जी विद्या, आपण याला विद्या म्हणूया, तुम्ही जी विद्या शिकलात ही भविष्यामध्ये लोकांना दान करण्याची काही नक्कीच सर. म्हणजे आपण आता कुलन्यूमरॉलॉजीवर कोर्स, म्हणजे जे कोर्स आहेत ते लॉन्च करतोय येणाऱ्या महिन्यामध्ये, काही महिन्यामध्ये. त्याच्यावर आपलं काम चालू आहे. ऑफलाईन असणार का? दोन्ही असणार आहे, ऑफलाईन पण असणार आहे, ऑनलाईन पण असणार आहे. कारण कुलन्यूमरॉलॉजी जसं तुम्ही मगाशी म्हटलं ती नवीन विषय आहे, तो नवीन विषय आपण मार्केटमध्ये घेऊन येतोय. नक्की कुलन्यूमरॉलॉजी काय आहे ते प्रेक्षकांना खूप आवडणारा विषय आहे, ते आपल्याला नक्कीच सांगतील. एकदा ऑनलाईन आपलं चालू झालं की बरंच, आणि त्याच्यावर आपलं काम पण चालू आहे. पण जर समजा एखाद्याला माझ्यासारख्या जर शिकण्याची इच्छा आहे किंवा भेटण्याची इच्छा आहे तर तुमच्याकडे म्हणजे काय सोशल मीडियावरती संपर्क कसा साधायचा? आपलं युट्यूब चॅनल आहे विद्या न्यूमरॉलॉजी नावाचं. FB ला पण आपण आहोत, इन्स्टाला पण आपण आहोत. ओके. आपण डिस्क्रिप्शन मध्ये जरी माहिती चालू शकते अगदी, ते तिथून कनेक्ट होतील लोक आपल्याला. नक्कीच. खरं तर तुमचा प्रवास आणि आम्हाला माहित नसलेलं कुळ न्यूमरॉलॉजी बरेच व्हिडिओ आम्ही पाहत असतो, पण हे कुळ काय होते हे माहित नव्हतं. ते जाणून घ्यायची खरं आज उत्सुकता होती. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि आमच्या प्रेक्षकांना, कारण बऱ्याच गोष्टी लोक शोधत असतात, योग्य मार्ग मिळत नाही. कदाचित आजच्या या पॉडकास्टमध्ये बऱ्याच जणांना कुठं काय अडचणी येत असतील तर त्या अडचणी काय येतात हे देखील आजच्या या पॉडकास्टमध्ये लक्षात येऊ शकतं. आणि अर्थातच प्रेक्षकांनी त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचा आधार घेणं गरजेचं आहे. तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि ज्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही माहित नव्हत्या त्या गोष्टी मांडल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू.